नमस्कार. नमस्कार, नमस्कार. भाषाकडे साहेब बोलता ना? बोलतो. सहारा समाचारमधून रुपेश फरकुंडे बोलतो दादा. नमस्कार, नमस्कार सहारे साहेब. हां. नुकतंच आता तुम्ही 2 दिवसा अगोदर एक धक्कादायक बातमी समोर आली हो, आणि त्यामध्ये काँग्रेस तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हो. काय सांगाल ह्या कशावरून एवढा मोठा निर्णय घेतला आणि इतक्या मोठ्या घडामोडी घडल्या? ते बघा सहारे साहेब, ते राहुलजी गांधी बिचारे मरमर करत आहेत पक्षासाठी. हं, हं. एक एक माणूस जोडायचे ते प्रयत्न करत आहेत. परंतु हं. इथले अमरावतीचे हं. जिल्हाध्यक्ष, हं. इथले खासदार बळवंतराव वानखडे हं. हे लोक तोडत आहेत. हं. हं. मला मानसिक आणि मेंटल एवढा त्रास झाला या 8-9 महिन्यामध्ये. हं. हं. त्यातल्या त्यात या 8-10 दिवसात त्यांनी माझ्या तालुक्यामध्ये नियुक्त्या केल्या. हं. हां, जे हां. सेल असतात ना काँग्रेसचे, हं. 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 अल्पसंख्याक हो, हो. सेल, हो, ओबीसी हो. सेल, बरोबर, बरोबर. अनुसूचित जाती बरोबर, जमाती बरोबर, सेल, बरोबर, बरोबर. आदिवासी सेल हो. यांच्या नियुक्त्या केल्या असता मला पुसटशी कल्पना सुद्धा त्यांनी दिली नाही आणि मला विश्वासात घेतलं नाही. महत्वाचा विषय म्हणजे काँग्रेसमध्ये सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात सुधाकर पाटील भारसाकडे हे एकमेव नाव आहे आणि सहकार क्षेत्रातही त्यांचं वालं कर्तृत्व आहे. आणि आपण नुकतंच बघतो की आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या नगरपालिकामध्ये एवढा मोठा विषय असताना तुम्ही स्वबळावर काँग्रेसची नगराध्यक्ष आणि सदस्य निवडून आणले. हो, अशा व्यक्तिमत्वाला डावलणं कुठंतरी काय कारण असू शकते, हे तुमच्या बाबतीत ही घटना घडली मग? कारण एकच असू शकते की माझी वाढती लोकप्रियता हं. आणि माझा जो जनसंपर्क आहे, मी जे लोक जोडले हं. ते कदाचित त्यांना खटकत असेल. हं. हं. पण त्यांना कदाचित हे वाटत असेल की भविष्यात हे आपल्याला कॉम्पिटिटर नाही झाले पाहिजेत. नाही, पण संपूर्ण आता जिल्ह्यामध्ये जर सक्रिय म्हणजे तुम्हीच आहे आणि हो, अशामध्ये आता पक्षाचे आपण हे बघून राहिलो काँग्रेसचे काय हालात आपल्या जिल्ह्यामध्ये कुठं कुठं. हो. तर त्यामध्ये असं जर गटबाजीचं राजकारण होत असेल असं तुम्हाला वाटते काय? बिलकुल, बिलकुल. या गटबाजीमुळे हे अमरावती जिल्ह्यातली काँग्रेस रसातळाला गेलेली आहे. आज आपण पहा हं. की काँग्रेस मी दर्यापूरमध्ये उभी केली ते एकही अमरावती जिल्ह्यात एकही तालुक्यात दिसणार नाही तुम्हाला. हं. हं. एवढं हं. असून सुद्धा मला जर त्रास होत असेल तर त्याचा अर्थ काय मग? आणि नुकतंच काही दिवसापूर्वी आपलेवाले बाळासाहेब हिंगणीकर हे सुद्धा कार्यकर्त्यांसह निघून गेले. हो, तोही किस्सा असा आहे की हे माननीय खासदार साहेब यांनीच आमच्या दोघांमध्ये विकोप म्हणजे एक आपण काय म्हणू दुराव्याचं वातावरण निर्माण केलं. एकमेकाविषयी एकमेकाची मनं खराब करून दिले हं. हं. आणि त्याच्यामुळे ते बीजेपी सामील झाले. हं. हं. पण कुठंतरी काँग्रेसचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले आणि कुठंतरी तुमचे आले आता जे कार्यकर्ते आहेत सक्रिय. हे हो, जर मुळात आता जर तुम्ही पुढचा निर्णय जर जो काही घ्याल, तर त्यामध्ये हो. जर तुमचे कार्यकर्ते सोबत आले तर मुळात काँग्रेस इथली संपुष्टात येऊन जाईल हो. नाही, काँग्रेस हा महासागर आहे. काँग्रेस कोणाच्या संपवल्यानं संपणार नाही. हं. मी 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 जरी गेलो तरी काँग्रेस कोणी ना कोणी सांभाळेलच आणि काँग्रेस कोणी कोणाच्या संपवल्यानं संपणार नाही, हे असं हं. माझं मत आहे. आता एक प्रश्न अजून असा आहे, की नुकतंच आता एका चॅनलने एक बातमी लावली होती, की बाबा बच्चू कडू शिंदे शिरात गेले आणि मास्टर स्ट्रोक लावला एकदम. सुधाकर भारसाकडे यांनी राजीनामा दिला. काय अर्थ आहे याच्यात? काही समतोल, साम्यता? अर्थार्थी काही संबंध नाही माझा. हं. हं. माझी धुसफूस जी आहे ही काही आजची नाही आहे. हे जवळपास 8-9 महिन्यापासून चालू आहे. हं. मी सहन करत आलो. हं. परंतु आता असह्य झालं त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला. आता बघतो आपण, की माननीय बळवंतरावजी खासदार हे खासदार आहेत आणि कुठेतरी निधीचा अभाव या अजून काही हे म्हणजे तुमच्याशी जे गटबाजी करून राहिले तुम्ही त्याने नितेश आपला वानखडे यांच्यावरही हे केलं आहे आणि खासदार बळवंत वानखडेवरही केलं आहे, की कुठेतरी आम्हाला विश्वासात घेत नाही आणि त्याच्यानंतर निधीचंही कुठं आमच्या दुजाभाव करतात नगरपालिकामध्ये असं पण बोलले आहे. हो. हां. आज जवळपास 5 महिने झाले हं. नगराध्यक्ष विराजमान होऊन हं. काँग्रेसची सत्ता बसून हं. एक खडकू सुद्धा खासदार साहेबांनी नगर परिषदच्या
एरियामध्ये कुठलंच काम टाकलं नाही. हो. आणि याच्या आधी सुद्धा आमदार असताना हं. त्यांनी बरेचसे भूमिपूजन केले. हो. आज ते तसेच पडलेले आहेत. त्याच्यावर 1 रुपया सुद्धा आलेला नाही. लोक मला बोलत आहेत की भाऊ हे असं कसं, हो. तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत भूमिपूजन करायला आले होते, मग हा रस्ता झाला का नाही. हो. आणि बऱ्याचशा लोकांनी तर ते आमचे भूमिपूजनाचे बोर्ड कापून नेले. हो का? आता हो, असा विषय आहे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचे, नगरपालिका निवडून गेलं तर बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. परंतु आपण बघतो आहोत की एकीकडे आपले मोठे बंधू प्रकाशजी भारसाकडे यांच्या घरची मिसेस होती उभी आणि तुमच्याकडे तुमची पण मिसेस होती उभी. त्यामध्येही तुम्हाला लोकप्रियता आणि तुमचा एक्झिट पोल म्हणजे दर्यापूरचा ही काँग्रेस तिथं निवडून येणार आहे. इतकं मोठं असतानाही काँग्रेसचा तुमचा वलय आहे काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसचे तुमच्या कार्यकर्त्यांची फळी खूप मोठी आहे. तरी यामध्ये असा जर निर्णय घेतला तर वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली नाही का? मी सन्मान्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याकडे सुद्धा 4-5 दिवसाआधी जाऊन आलो. त्यांना माझी व्यथा मी सांगितली, परंतु त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळं मग मला नैराश्य आलं. अच्छा. त्या नैराश्यापोटी मग मी हा निर्णय घेतला की म्हटलं आता आपण दरखास्त करावं कुठं, आपली जी व्यथा आहे ती मांडावं कोणाकडे. म्हणजे पक्षात कोंडी होऊन राहिली कुठंतरी, त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला. हो हो हो. आता जसा तुम्ही स्पोर्ट तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, आता पुढची भूमिका काय राहील आपली? पुढची भूमिका माझी अशी राहील की आता सर्वप्रथम मी या 4-8 दिवसामध्ये एक मेळावा, तालुक्याचा मेळावा लावणार आहे. तालुक्यातील सर्व माझे जे लोक आहेत, जे माझे मायबाप मतदार आहेत, त्यांना सर्वांना बोलवून त्यांच्या तोंडून मी जाणून घेणार आहे की बा आपण पुढचा रस्ता कोणता हे केला पाहिजे किंवा कोणती दिशा घ्यायला पाहिजे. कोणती दिशा आपण घ्यायला पाहिजे किंवा कोणता मार्ग आपण अवलंबला पाहिजे, हे त्यांना मी विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेईल. आपण हे जर निर्णय घेताना तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामाचा निर्णय जेव्हा घेतला त्यावेळेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेतला होता का? नाही 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 नाही. अच्छा. तरी बघतो की अजूनही कार्यकर्ते आम्ही सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सोबतच आहोत असं सूर निघत आहे. हो हो. यावरून लोकप्रियता तुमच्यावाली लक्षात येते. कार्यकर्त्यांना वास्तविकता हे माहीत आहे, त्यांना या गोष्टीची कल्पना आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनाही आता मला विचारायचं असं काही हे नव्हतं, कारण की ते मला मग राजीनामा देऊ देत नव्हते. अच्छा. बरोबर बरोबर. हो, त्याच्यामुळं मग मी स्वतः तो निर्णय घेतला आणि आज कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, जनता माझ्यासोबत आहे. हो. त्यांचं म्हणणं आहे एकच की बा तुम्ही जो निर्णय घेतला तो चांगला घेतला आणि पुढची दिशा जी आहे ते सर्व मिळून सर्वांना विश्वासात घेऊन मी ठरवणार आहे. भाऊ धन्यवाद, तुम्ही सहारा समाचारला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभार. पालकांनो जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.